नमस्कार, ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज माझ्या सोबत आहेत मेधा पाटकर। देशातल्या जन आंदोलनांचा आवाज म्हणून त्या ओळखल्या जातात। सर्वसामान्य माणसासाठी गेल्या 30 वर्षात त्यांनी अनेकदा जीव पणाला लावलाय, संघर्ष केलाय, पण त्या पहिल्यांदाच मुंबई शहरातल्या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत। मला त्यांना विचारायचं आहे, संघर्षातून संसदीय निवडणुकांकडे हा त्यांचा प्रवास कसा आहे। भेटूया मेधा पाटकरांना। मेधाताई, गेली 30 वर्ष आम्ही तुमचा संघर्ष बघतो आहोत आणि हे सगळे लढे नर्मदेपासून ते मुंबईतल्या झोपडीवाल्यांपर्यंतचे लढे हे तुम्ही लढलेला आहात, पण निवडणूक तुम्ही पहिल्यांदाच लढताय आणि गेला महिनाभर तुम्ही प्रचार करतात। या मतदारसंघामध्ये, ईशान्य मुंबई मतदारसंघामध्ये प्रचारात तुम्ही आघाडी घेतली, काय अनुभव आहे हा प्रचाराचा? निवडणुकीचा प्रचार हा आंदोलनाच्या संघटन कार्यापेक्षा फारच वेगळा असतो। अक्षरशः प्रचार प्रसार असंच करावं लागतं, कारण शेवटी तुमची ओळख जरी असली सर्व मतदारांना तरीसुद्धा एक वेगळी ओळख द्यावी लागते। कारण निवडणुकीत उतरणार म्हणजे प्रतिस्पर्ध्यांच्या पार्श्वभूमीवरती तुमचं काम वेगळं कसं, त्याचं वैशिष्ट्य काय, तुम्ही काही वेगळं करणार का, हे प्रश्न मनात असतातच। अगदी मला ओळखणारे आणि नाही तुमचं कार्य तर अगदी माहितीच आहे, तुमच्याबद्दल काही ताई सांगायलाच नको, तुमचं नक्कीच आहे असं वगैरे बोलणारे सुद्धा हा प्रश्न टाकतातच की पण आतापर्यंत ताई अनेक जण असंच सांगून गेले आणि शेवटी बदलले, त्यामुळे आपल्याबद्दलच सांगणं मला तरी कसंच वाटतं। मग बरोबर असलेले लोक आपल्या कार्याबद्दल बोलतात त्यालाही मी कधी वाव देत नव्हते, म्हणजे अगदी मंचावरून सुद्धा माझ्याबद्दल जास्त बोलायला लागले की मी ते काटतच होते, किंवा फोटो आपल्या मागे किंवा आजूबाजूला असणं, आपलीच प्रचारपत्रकं आपल्याच उपस्थितीत वाटली जाणं, पोस्टरवर फोटो, गाडीवरती उभं राहणं, हे सगळं मला अजूनही पूर्णपणे मनापासून मानवत नाही असं म्हटलं तर चालेल, भावतही नाही। तुम्हाला असं वाटतं की अशा पद्धतीने मतं मागणं हे तुम्हाला विचित्र वाटतं, ऑकवर्ड वाटतं? नाही, अगदी म्हणजे कसंच वाटतं आणि याच्यात पडलो ते बरोबर केलं की नाही असंही वाटतं। असा प्रश्न अजूनही मनात येतो? अजूनही मनात येतो। मतं द्या आणि हक्क मिळवा अशी घोषणाच आता आम्ही केलेली आहे, कारण शेवटी तुम्ही आम्हाला काय देणार असा एखादाच प्रश्न येतो। मला तसं लोक उलट विचारतच नाहीत, पण एखाद्या ठिकाणी बायका म्हणतात की आम्ही 9 वर्ष ड्रेनेजसाठी लढलोय तरी सुद्धा झालं नाही, तर तुम्ही हे करणार का असं स्पष्ट दाखवतात। हे बघा गटार, हा बघा कचरा, ही बघा भिंत तुटलेली, ही आमची घरं उखडलेली, हे आम्ही 18 वर्ष ट्रान्झिट कॅम्पमध्ये टांगून राहिलो मध्यमवर्गीय हे सुद्धा। तेव्हा त्यावेळेला मग त्यांना कुठेतरी आश्वासित करावं लागतं आणि बरोबरची माणसं ते करतात अर्थात आंदोलनांचा अनुभव असलेली आमची माणसं आणि आम आदमी पार्टीची नव्याने आलेली वेगवेगळ्या व्यवसायातली उद्योगातली सुशिक्षित माणसं मिळून मिसळून हे काम फार पूरकतेने होतं असं मला वाटतं। या निवडणूक प्रचारामध्ये तुमची एक घोषणा आहे, चुनाव नहीं चुनौती है, पार्टी नहीं आंदोलन है। पार्टी नहीं आंदोलन आहे म्हणजे काय? खासदार झालो म्हणून संसदेमध्ये सगळे प्रश्न सुटतीलच अशी गॅरंटी देता येत नाही, परंतु हे निश्चित की तिथे सुद्धा संघर्षपूर्वक जर आवाज उठवला तर बरंच काही होऊ शकतं आणि त्यासाठी मग जे प्रश्न म्हणून अगदी नगरसेवकांच्या पातळीसारखे सुद्धा असतील, हे प्रश्न उठवले जातील, ते सगळे प्रश्न घेऊन संसदेमध्ये एक सखोल चर्चा करणं हे सुद्धा आजपर्यंतचे खासदार करत नाहीत। हजेरी किती लावली आहे त्याचा सुद्धा कुठे रेकॉर्ड आमच्याकडे नाही। तर अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरती आपण ध्येय धोरण बदलण्यासाठी काम करणार हे तर निश्चितच आहे, पण संघर्ष तिथेही होणार, कारण वेगवेगळे मतभिन्नता, वेगवेगळे पक्ष, आणि म्हणून आंदोलनकारी पद्धत म्हणजे केवळ रस्त्यावर येऊन संघर्ष करणं नव्हे, तर हा ध्येय धोरणांबद्दलचा संघर्ष, नवीन कायदे घडवण्याबद्दलचा संघर्ष, आणि तिथे जी मतभिन्नता असेल अगदी सांप्रदायिकतेपासून ते विकासाच्या मुद्द्यापर्यंत ती संसदेतही गाजणार। आणि संसदेत असतानाही शेवटी जनशक्तीचा आधार इथला जर राहिला नाही तर मला नाही वाटत खासदारालाही काही करता येईल म्हणून। तो अगदी नगरसेवकाच्या पातळीवर वॉर्ड ऑफिसर कडे उभा राहील आणि तिथे सुद्धा तो विरोधी पक्षात असेल तर वॉर्ड ऑफिसर त्याचं ऐकणार नाही, अशी स्थिती आम्ही पाहिलेली आहे आमदार खासदारांची। त्यांना अपॉइंटमेंटही मिळत नाही अनेकदा मुख्यमंत्र्यांची। तेव्हा हे सगळं एक प्रकारे एक वेगळ्या विधायक अशा संघर्ष आणि रचनेसह तिथेही पुढे जाणार। म्हणजे याचा अर्थ असा की उद्या जरी तुम्ही संसदेत गेलात तरी तुमचा संघर्ष चालू राहणार आहे असं वाटतंय तर खरंच, पण आम्ही सत्तेवर आलो तर मात्र नाही। पण सत्तेवर
सत्तेवर आलात की काय होईल हे आपण पुढे बघूया. पण मला इथे तुम्हाला असं विचारायचं आहे की यावेळेला तुम्ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलात. मला हे माहिती आहे की पूर्वीसुद्धा तुम्हाला निवडणूक लढवण्याचा आग्रह झाला होता 10 वर्षापूर्वी 2004च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला, आणि तुम्ही उभं राहावं असं वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक सांगत होते. त्यावेळेला तुम्ही नाही म्हणाला होतात आणि यावेळेला हो म्हणालात का? त्यावेळेला खरं म्हणजे मी हो म्हणायला हवं होतं की नाही असा आता परत विचार करते मी कधीतरी, पण तो नुसता चाटूनच जातो. कारण जे कार्य निवडणुकीत न उतरल्यामुळे झालं, जे संसद बाह्य राजकारण आपण ज्याला म्हणतो, ते कार्यही कमी महत्त्वाचं ठरलं असं मला अजिबातच वाटत नाही. नम्रपणे पण हे सांगायलाच पाहिजे की त्यातूनही आम्ही बरंच काही मिळवलं. आणि त्यावेळेला मात्र हे दिसत होतं की तशा प्रकारची ज्याला आपण पॉलिटिकल स्पेस म्हणतो, एक राजकीय अवकाश, तो निर्माण झालेला नव्हता. त्यामुळे अगदी निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक वेळेला लोक सुचवायचे आणि आम्ही विचार करायचो आणि मग लगेच अगदी मोठा हट्टी छोट्या घरातून आतमध्ये घातल्यासारखं आमचा प्रवेश, हे काही जमणारं नव्हतं असं वाटत होतं. अनेक लोक हे म्हणायचे अर्थात की तुमच्यासारखी माणसं राजकारणात शेवटी जात नाही, जयप्रकाशांनी तेच केलं, महात्मा गांधीजींनी तेच केलं आणि त्यामुळेच तर राजकारण असं गळतीला लागलं. परंतु असंही म्हणायचंय की शेवटी याच्यामध्ये जाऊन काही होणार नाही. म्हणजे अगदी मृणालताई सुद्धा गोरे ठामपणे हे माझ्याकडे बोलल्या होत्या. जी पारिखांसारखे स्वतंत्रता सेनानी ज्यांनी पक्षीय राजकारणाकडे कधी दुर्लक्ष केलं नाही, एवढंच नव्हे तर त्याची सोबत घेऊनच समाजकार्यही पुढे रेटलं आणि पूर्णपणे पर्यायी, म्हणजे केवळ दुसरा पक्ष म्हणजे पर्यायी राजकारण नव्हे, तर पर्यायी राजकीय प्रक्रिया म्हणजे अगदी लोकांच्या हातात सत्ता घेऊन विकेंद्रित विकास नियोजनासारखी ती सुद्धा पुढे नेण्याचा जो काही एक कार्य आणि कार्यक्रम तो फसला असता, ती भूमिका आम्ही बजावू शकलो नसतो असं मला तेव्हा वाटत होतं. आणि आजही थोडंसं चुकचुकलं तरी सुद्धा की वयही बरंच निघून गेलं तरी आज मात्र ही जी बदलाची एक घंटी, एक प्रकारची घंटा वाजवलेली आहे या तरुणांनी आम आदमी पार्टीच्या, एकतर त्यांचं रणनीतीतलं वेगळेपण आणि दुसरं लोकांचाही बदललेला दृष्टिकोन, त्यांनाही आता पर्याय हवाय. कारण भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस यांचे भ्रष्टाचारच उघडकीस आलेत, अशोक चव्हाणांपासून येडियुरप्पापर्यंत. एवढंच नाही तर ते भ्रष्टाचारांना कसे पाठीशी घालतात आणि भ्रष्टाचाराबद्दल ते काही करू इच्छित नाही, हे एक प्रकारे साबित झालेलं. घ्या ना, त्यांनी जरी काही कायदेविध आणले तरी सुद्धा त्यांना गव्हर्नन्स जमत नाहीये, ते किती बोलत असले तरी. तुम्हाला असं वाटतं की लोकांना पर्याय हवाय आणि आम आदमी पार्टी हा पर्याय होऊ शकते? अगदी होऊ शकतो आणि त्याचा पर्यायी विचार आहे, पर्यायी प्रक्रिया आहे, पर्यायी रणनीती आहे आणि लोकसत्ता हाच पर्याय आहे. तुम्ही अण्णा हजारेंच्या आंदोलनात होतात जेव्हा अरविंद केजरीवालनी हा निर्णय घेतला आम आदमी पार्टी काढायचा, योगेंद्र यादव त्यांच्यासोबत होते, तेव्हा तुम्ही पक्षात सामील झाला नाहीत. तुम्ही उशिराने म्हणजे निवडणुकीच्या आधी पक्षात सामील झालात, याचं कारण काय? अगदी स्पष्ट आणि खऱ्या यांनी बोलते की अरविंद केजरीवालांचं अण्णा हजारेंच्या आंदोलनातलं योगदान हे मी तरी व्यक्तिगत आणि आमच्या जन आंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाने कधी नाकारलं. परंतु त्या आंदोलनाने जे काही एक ढवळून निघणं, एक मंथन झालेलं होतं, ते एका कुठल्या दिशेने आंदोलनाच्याच पण अधिक व्यापक, अधिक सखोल आणि आम्ही सगळे त्याच्यात सामील होतो, त्यामुळे आमच्या सर्वांसह पुढे जाऊ शकते असा मला आत्मविश्वास होता आणि आजही तो चुकीचा होता असं मला वाटत नाही. पण हे निश्चित की ज्या वेळेला ते पहिल्यांदा चर्चेला आले, अरविंद आणि प्रशांत भूषण, मला अजूनही आठवतं, त्यावेळेला त्यांनी हिमाचल प्रदेश पासून सुरू करणार, अगदीच काही महिने राहिलेले होते आणि त्यावेळेला तरी मला बाबा फारच ते धोक्याचं वाटलं आणि मी त्यांना म्हटलं की हे जर झालं नाही तर एवढं मोठं आंदोलन, इतकं ढवळून निघालेला देश आणि याची आता तुमच्या सगळ्यांवरती, आपल्या सर्वांवर असलेली जबाबदारी, हिचं काय होणार. म्हणून मी तर त्यांना म्हटलं की मला तरी काही वाटत नाही, पण आमच्या संघटनेत चर्चा करून आम्ही निर्णयही घेतला की पक्षीय राजकारणापेक्षाही संसद बाह्य राजकारणाचा मार्ग हा अधिक प्रभावी ठरतो. यामध्ये आम्हाला काही सत्ता आणि स्वार्थासाठी पक्षीय राजकारण किंवा पुरस्कारांसाठी आंदोलन काही ना असंही वाटतं. तसं करायचं नसल्यामुळे जो मार्ग अधिक प्रभावी तो आम्ही निवडत गेलो.
परंतु दिल्लीच्या निकालांनीच नव्हे, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या ज्यामध्ये आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते कशा प्रकारे पेश येत होते, कशा प्रकारे घरोघर पोहोचत होते, 31 समित्या घडवून त्यांनी वेगवेगळ्या लोकांना समाविष्ट करून प्रत्येक मुद्द्यावर आपली भूमिका घडवली होती आणि मग दिल्लीमध्ये सत्तेवर आल्यावर त्यांनी उठवलेले प्रश्न हे सुद्धा अनेक आंदोलनांच्याच मुद्द्यांवरचे होते. त्यामुळे मग आम्हाला आत्मविश्वास वाटला आणि या प्रक्रियेत लोकांचाही मनोमन सहभाग होतोय. असं नाही की कोणीतरी काहीतरी एक फिल्मी नाट्यपूर्ण रीतीने प्रचार प्रसार करून निवडून येतोय. म्हणून मला वाटलं की ही राजकीय प्रक्रिया, दिल्लीतला हा बदल हा नक्कीच काहीतरी खुणावणारा होता. मी तुम्हाला हा प्रश्न अजिबात विचारणार नाही की अरविंद केजरीवालने 49 दिवसात सत्ता सोडली म्हणजे ते पळून गेले वगैरे. त्यांनी एका मुद्द्यावर सत्ता सोडली, पण तुम्हाला असं वाटतं की देशभर पसरण्यासाठी लोकसभा निवडणुकीचा उपयोग ज्या पद्धतीने आम आदमी पक्ष करतोय ती पद्धत बरोबर आहे का? म्हणजे पक्ष बांधणी अजून झालेली नाही, पक्षाचा नेमका विचार काय हे माहीत नाही. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे पक्षाचा जाहीरनामा अजून तयार झालेला नाही, तरीसुद्धा देशभरात 350 जागांवर या पक्षाने उमेदवार उभे केलेले आहेत. लोक विचारतील तुमची अमुक अमुक प्रश्नाविषयीची भूमिका काय? अजून भूमिकाच तयार नाही आहे. आणि जो आरोप मीडियामधून होतोय अरविंद केजरीवालांवर किंवा या पक्षावर की तुम्ही स्टंट्सचा आधार घेताय, तुम्ही नाटक करताय, म्हणजे वाराणसीत जाऊन गंगेमध्ये आंघोळ करणं, हे मला नाही वाटत मेधा पाटकरांनी कधी स्वीकारलं असतं. पण या सगळ्या गोष्टी आता तुम्ही स्वीकारतात. आम आदमी पक्षाला भवितव्य आहे असं तुम्हाला वाटतं? असं बघा की त्यांनी दिल्लीची सत्ता सोडण्यापासून जे काही लोकांच्या मनात प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खरं म्हणजे त्यांनीच द्यायला पाहिजेत. परंतु पूर्ण विचारांती मी असं म्हणू शकेन की रणनीतीमध्ये ते अतिशय माहीर आहेत आणि शेवटी रणनीती योग्य असल्याशिवाय ना आंदोलन जिंकता येत ना निवडणूक. अरविंद केजरीवालांमध्ये तसा खोटेपणा नाहीये. एवढं निश्चित की आता निवडणुकीत उतरलोय तर त्यांना सुद्धा माध्यमांचा आधार घ्यावा लागतोच आहे. थोडे माध्यमावर टीकाही करावी लागते, कारण काही माध्यमं खरोखर वेगळी वागतायत. त्यांच्या मागे कुठेतरी दोऱ्या धरून लगाम धरून कोणी उभे आहेत असं वाटतंय. आणि आम्ही स्वतः कुठल्या धर्मात जन्मलो आहोत याच्यापेक्षा या देशातल्या सर्वांना सोबत घेऊन जाण्याची आमची वृत्ती, आमची ताकद आणि आमची एक मनीषा ही व्यक्त होणं आवश्यक आहे. परंतु सगळ्या स्टंटबाजीचाच भूमिका होती असं मला वाटत नाही. शेवटी रोड शो हा जो प्रकार झालेला आहे, मी त्याला रोड शो म्हणत नाही, पदयात्रा म्हणते, संकल्प यात्रा म्हणते, संपर्क यात्रा, लोकांनी रस्त्यावर उतरणं, एक प्रकारे आंदोलनाचीच पद्धत वापरली जाते. मला त्यात काही गैर वाटत नाही. दारू पैसा वाटणं, लॅपटॉप वाटणं, वॉशिंग मशीन्स वाटणं किंवा क्विंटल्स ऑफ चांदी घेऊन येणं कित्येक क्विंटल, ते टाळणं हे मला वाटतं जास्त प्रभावी भूमिका आणि त्यावरती चर्चा होणं आवश्यक आहे. कुठेतरी आपण खरं बोलूनच लोकांची मतं घ्यायची असं आम्ही आग्रह धरतोय. पण आदर्श सारख्या घोटाळ्याच्या पलीकडे इतका आत्मविश्वास या भ्रष्टाचारांना आहे की त्यांनी अशोक चव्हाणांना परत तिकीट दिलंय. कलमाडींना ते देता देता थांबले आणि भाजपाने येडियुरप्पांना परत तिकीट दिलंय. हे सांगितल्याशिवाय आम्ही विसरत नाही. वर्षापूर्वी जेव्हा तुमच्या निवडणुकीची चर्चा चालली होती तेव्हा तुम्ही असा आग्रह धरला होता की 2-1 लाख रुपयामध्ये निवडणूक लढायला पाहिजे आणि आता ही मर्यादा 70 लाख झालेली आहे. म्हणजे ह्याकडे तुम्ही कसं पाहताय की 2-5 लाखात निवडणूक विसरूनच जायला पाहिजे आणि आता निवडणूक आयोगाने अधिकृत मर्यादा 70 लाख केली आहे. तुमच्या प्रचारामध्ये काही फरक पडणार आहे का यामुळे, का तुमचा प्रचार कमी पैशामध्ये असाच चाललेला आहे? मला वाटतं की निवडणूक आयोगाने अजूनही बरीच वेगळी, निष्पक्ष, स्वतंत्र आणि कठोर भूमिका घेणं आवश्यक आहे अनेक बाबतीमध्ये. आज राजकीय प्रभाव, दबाव त्यांच्या निर्णयामध्ये कुठेतरी प्रतिबिंबित होताना दिसतातच. अगदी म्हणजे एखाद्यांना कमिशनर बदलण्यापासून, नवीन कमिशनर घेण्यापासून ते नीती नियम बनवण्यापर्यंत मला वाटतं ही स्थिती बदललीच पाहिजे. आणि आज याच्यात उतरल्यामुळे तळ्यामध्ये मला जाणवतंय की हे पाणी किती खोल आहे. याच्यामध्ये 70 लाखाची मर्यादा खरोखर आवश्यक नाही. उलट निवडणूक आयोगाने सर्व निवडणुकीचा उमेदवारांचा खर्च करावा अशी आमची निवडणूक सुधारणांबाबतची भूमिका आहे. कारण त्यामुळे ही कॉम्पिटिशन, ही स्पर्धा आणि हा एवढा मोठा खर्च वाचू शकेल. 70 लाखाची मर्यादा उमेदवाराला आणि पार्टीला तर मर्यादाच नाही. मला तरी आतापर्यंत माहिती नव्हतं. त्यामुळे नरेंद्र मोदींची होर्डिंग्स किंवा राज ठाकरेंची होर्डिंग्स, राहुल गांधींची होर्डिंग्स
ही पार्टीची म्हणून खपली जातात. मला तसं करता येत नाही. म्हणजे आणि आजही आम्हाला विकत पक्षाला घेता येत कोणत्याही खर्चाची मर्यादा मर्यादा नाही नाहीये. म्हणजे 100 कोटी सुद्धा खर्च करू शकतो. असंच दिसतंय मला तरी, असंच सांगितलं आम आदमी पार्टीने. काल आमच्या रात्रीच्या 1 वाजेपर्यंत चाललेल्या सभेमध्ये कोणीतरी असं सुचवलं की आपण होर्डिंगचा अंदाज तरी घेऊया, तर लोकांनी अगदी हुटाहुट केलं आणि म्हणाले सगळे कार्यकर्ते की नाही नाही आपण कशाला त्याच्याकडे जायचं. त्यामुळे एकीकडे काही लोकांचा, काही उमेदवारांचा आणि काही पक्षांचा फार मोठा खर्च होणार आणि आमचा मात्र माझ्या अंदाजाप्रमाणे 10 लाखातच होत होता. पण नियम परत तिथे आडवे येतात. आम्हाला आता 2 छोट्या गाड्या कुणीतरी मोफत दिलेल्या आहेत वापरायला, काही जीप्स खुल्या मोफत दिलेल्या आहेत, कोणी कॅप्टन स्वामीनाथन, कोणी जी पारिक देतात. परंतु निवडणूक आयोग मात्र त्याचा संपूर्ण खर्च भाड्याच्या आधारावर लावतात. 2000 रुपयामध्ये जर आम्हाला माईक मिळतो तरी हे 10,000 रुपये खर्च दाखवत आहेत. हे गणितच चुकीचं आहे. त्यांची अटच आहे, त्यांची अटच आहे आणि म्हणजे लोक स्वयंस्फूर्तीने अशी मदत करतील करू शकत हे नाही. अमान्य केलेलं आहे अमान्य केलेलं आहे. पूर्णपणे. आणि त्यामुळे आमच्यासारख्यांची फारच अडचण होते. आमचं नर्मदा आंदोलनातले वकील विनामूल्य, आमचं कार्यालय विनामूल्य बांधलेलं, आमच्या अनेक गोष्टी विनामूल्य चाललेल्या, आमच्या घरच्यांच्या मदतीने भांडी कुंडी घेणं, हे सगळं आम्हाला इथे करता येत नाही. आम्हाला फार मोठं दुःख आहे. तो 1951चा कायदा आता बराच जुना झालेला आहे. आजही मला आवाहन करावं असं वाटतं निवडणूक आयोगाला की यांनी विचार करावा. मेधाताई, तुम्ही हा मतदारसंघ, ईशान्य मुंबई मतदारसंघ का निवडलात हे मला विचारायचं आहे. कसा प्रचार चाललाय बघूया आणि पुढची चर्चा करूया. मेधाताई, हा मतदारसंघ, ईशान्य मुंबई मतदारसंघ तुम्ही निवडायचं कारण काय? कारण काही लोक असं म्हणत होते की मेधा पाटकरांनी सिंधुदुर्गातून लढावं, समाजवाद्यांचा तो एकेकाळचा बालेकिल्ला आहे. गेल्या वेळेला तुम्हाला ही सूचना होती, पण तुम्ही ईशान्य मुंबई निवडली, त्याचं काय कारण आहे? एकतर मला हरण्यासाठी लढायचं नाहीये ही एक गोष्ट, त्यामुळे कुठूनही उभं राहणं शक्य असलं तरी सुद्धा हा विचार करणं आवश्यक आहे. पण दुसरं म्हणजे की ज्या ठिकाणी मी काम केलेलं आहे आणि अनेक वर्ष काम केलेलं आहे, तेच क्षेत्र असावं. कारण शेवटी आपण निवडून यायचं तर कशासाठी, तर तिथले प्रश्न उठवण्यासाठी. आणि त्यामुळे आत्तापर्यंतचं जे कार्य आहे ते सगळं काही बाजूला ठेवता येणार नाही, ते पुढे न्यावंच लागणार. तर ईशान्य मुंबईमध्ये मी प्रथम 3 वर्ष गोवंडीमध्ये, नंतर 4 वर्ष पिकवडी पार्क साईटला, नंतर 10 वर्ष पुन्हा मानखुर्द ते मुलुंड या क्षेत्रातल्या अनेक भागांमध्ये काम केलंय. मध्यमवर्गीयांच्या सोसायट्या, मध्यमवर्गीयांची कॉलनी, गरीब वस्त्या, सर्वत्रच. पण दुसरी गोष्ट अशी सुद्धा आहे की इंदौरमधून लढता येणं शक्य होतं. नर्मदेच्या खोऱ्यातलं एखादं आरक्षित असल्यामुळे अनेक आमची गावं आणि तिथे आमचे उमेदवार आहेतच. आंध्र प्रदेश, केरळमधूनही मला लढणं शक्य होतं, मध्य प्रदेशात अनेक जिल्ह्यातून. पण असं वाटलं की कुठेतरी आपली जडमुळं जिथे आहेत त्या महाराष्ट्रातूनच लढणं बरं. तुम्ही इथे राहताय, इथे राहते, शिकलाय चेंबूरला अगदी, KISS मध्ये अगदी. आणि कामही इथे केलंय म्हणून हे निवडलं. अगदी. पण मला सांगा, हा जो भाग आहे ईशान्य मुंबई, हा खूप मोठा मतदारसंघ आहे मुंबईतला. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी आहे, बरोबर आहे, आणि तुम्ही झोपडीवासियांसाठी काम केलंय. पण मोठ्या प्रमाणात इथे मध्यमवर्गीय सुद्धा आहेत. आणि तुमच्यावर जो आक्षेप घेतला जातो मध्यमवर्गीयांकडून की मेधाताई काय गरिबांसाठी काम करतात, झोपडीवासियांसाठी काम करतात, आमच्यासाठी काय करतात, त्याला काय उत्तर आहे तुमच्याकडे? ज्यांना आपण झोपडपट्टीवासीय समजतो त्यातले आता बहुतांश हे निम्न आणि अन्य मध्यमवर्गीय सुद्धा झालेले आहेत. म्हणजे 100 वर्ष जुनी गोळीबारची वस्ती, याच्यामध्ये सरकारी कर्मचारी राहतात, अनेक हवालदार राहतात, अनेक कंपन्यांमधले कामगार ज्यांचे पगार आता वाढलेले आहेत ते राहतात. हे आपल्याला विसरता येणार नाही. LIC कॉलनीमध्येही भ्रष्टाचार झाला तर आम्हाला काढावाच लागतो. आणि आता तर मी पाहते अधिक सखोल या प्रचाराच्या निमित्ताने, संपर्काच्या निमित्ताने, की आम्हाला बोलावंच लागत नाही. लोकच स्वतः सांगतात की ज्या प्रकारे म्हाडांच्या 315 कॉलनीज पंतनगरमधल्या किंवा 200 समता कॉलनी सारख्या एरियाज घाटकोपरमधल्याच, यांची जी हालत झालेली आहे, यांना ज्या प्रकारे टांगून ठेवलं गेलेलं आहे, 18 वर्ष 15 वर्ष एका बिल्डरनी फसवलं, एवढंच नाही वकिलांनी फसवलेलं आहे आणि न्यायपालिकेमध्येही न्याय मिळाला नाही अशी लोकांची भावना झाली.
त्या मध्यमवर्गीयांच्या अधिकच घुसमट होते. गरीब तरी लगेच रस्त्यावर येऊन लढू शकतात, हे पांढरपेशा वर्ग हा रस्त्यावर सहजासहजी उतरू शकत नाही, जिंदाबाद करू शकत नाही. त्यांना कायद्याची लढाई आणि अगदी प्रामाणिक संवादातून लढाई पुढे न्यायची असते. या सगळ्याला आम्ही खूप मदत करू शकतो असा विश्वास त्यांना जाणवतोय. कारण अनेक पॉलिसीजवरती आम्ही भूमिका घेणारी माणसं आहोत, कायदे बनवण्यामध्ये सहभाग घेणारी माणसं आहोत, केवळ काही जिंदाबाद करणारे नाही आहोत. हे आता मला वाटतं जनतेला माहिती आहे आणि या निमित्ताने अधिक ओळख आंदोलनांचीही जर सर्वसामान्य जनतेला झाली तर ते अधिक चांगलं आहे आणि ते हवंच आहे असंही मला वाटतं. मेधाताई, भ्रष्टाचाराचा प्रश्न या निवडणुकीमध्ये महत्त्वाचा झालाय. तुमच्या सगळ्या प्रचारात तो तुम्ही कसा मांडताय? कारण आदर्श विरुद्ध केस तुम्हीच केली होती पहिल्यांदा. आम्ही भ्रष्टाचाराविरुद्ध पहिल्यापासून आहोतच, हे एक तो लोकांना सांगतोय. म्हणजे ते आम आदमी पार्टीच्या निमित्तानेच सुरुवात केली असं नाही. आणि आदर्श काय, लवासा काय किंवा हिरानंदानी काय, हे सगळे घोटाळे काढण्यामध्ये आमच्या जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाची भूमिका आहे. पण भ्रष्टाचार काढताना आम्ही तो टोकापर्यंत नेत असतो, आम्ही तो मध्ये सोडत नाही. जसे विरोधी पक्ष विधानसभेमध्ये कधीतरी उठवतात, लोकसभेत उठवतात, त्याच्यासाठी लोकसभा बंद पाडण्याचं पण करतात, परंतु प्रत्यक्षामध्ये ते केसेस लढवत नाहीत, शेवटपर्यंत नेत नाहीत. कारण कुठेतरी काँग्रेसने भाजपाचा काढला तर भाजपा काँग्रेसचा काढेल, राष्ट्रवादीने काँग्रेसचा काढला तर काँग्रेस राष्ट्रवादीचा काढेल, इथपर्यंत त्यांचं आतून एक समझोत्याचं राजकारण असतं. हे आम्ही लोकांना दाखवून देतो. आणि त्या निमित्ताने कसा अत्याचार होतोय हा आमचा एक मुद्दा आहे. हा भ्रष्टाचार जो सरकारी तिजोरी न भरता खाजगी खिसे भरतोय, मग तो शिक्षण माफियांचा असेल, कुठे ग्रामीण क्षेत्रातल्या रेत माफियांचा असेल की साखर कारखान्यांचा असेल, हे आम्ही जोडून दाखवतोय. केवळ भ्रष्टाचारासाठी भ्रष्टाचार थांबवायचा आहे ही आमची भूमिका नाही, जशी मला किरीट सोमय्यांसारख्या काहींची भूमिका दिसते. आणि जनआंदोलनांची ही भूमिकाच आम्ही पक्षामध्ये घेऊन आलेलो आहोत. आणि आम आदमी पार्टीच्या आणि आमच्या सर्वांच्या मतानुसार जनलोकपालाचा जो मसोदा आहे तो घटनेला धरून आहे, हे आम्ही विशेष सांगतोय. आणि तरी कायदा आणल्याने जादू होणार नाही हेही मी स्पष्ट करते. कुठेतरी आपण खरं बोलूनच लोकांची मतं घ्यायची असं आम्ही आग्रह धरतोय. पण आदर्शसारख्या घोटाळ्याच्या पलीकडे इतका आत्मविश्वास या भ्रष्टाचारांना आहे की त्यांनी अशोक चव्हाणांना परत तिकीट दिलंय, कलमाडींना ते देता देता थांबले आणि भाजपाने येडियुरप्पांना परत तिकीट दिलंय, हे सांगितल्याशिवाय आम्ही विसरत नाही. आणखी एक आमचा मुद्दा म्हणजे भ्रष्टाचार फक्त पैशाचाच नसतो, तर तो कोळशाच असतो, तो जमिनीत असतो. त्यामुळे आज हे जमिनी घोटाळे जे आहेत, अगदी माडाच्या खालची जमीन सुद्धा माडा स्वतः न वापरता डेव्हलपरला देते, कुठेतरी त्या फ्लॅट्समध्ये अधिकाऱ्यांना जागा मिळतात, हे आम्ही दाखवून देतोय. गरिबांना बाबासाहेबांनी संविधानात लिहिल्याप्रमाणे समता आणि न्यायच मिळाला पाहिजे. आपण लॉ मेकिंग जे आहे ते गंभीरपणे घेत नाही आहोत. मला अगदी असं वाटतं की लॉ मेकिंग नाही आहे, हे लॉलेस मेकिंग ऑफ वन्स ओन पॉलिटिक्स अँड पॉलिटिकल अँबिशन्स अँड वेस्टेड इंटरेस्ट असं त्याचं स्वरूप झालेलं आहे. ज्या सगळ्या चळवळीमध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे पर्यावरणाचा, आणि मुंबईत सुद्धा हा मुद्दा महत्त्वाचा होतोय. तुमच्या प्रचारात त्याला काय स्थान आहे ना? कारण अगदी मध्यमवर्गीय काय, हायराईज बिल्डिंग्स मधले उच्चवर्गीय सुद्धा आज मुंबईची जी एक स्थिती झालेली आहे त्याबद्दल चिंतित आहेतच. हजारो गाड्या मुंबईच्या रस्त्यावर येत आहेत, त्यांनी निर्माण झालेलं प्रदूषण, इन्फ्रास्ट्रक्चर या मुंबईतलं, याच्यावरती आम्ही एक छोटी फिल्मच तयार केली आहे की मोनोरेल सुद्धा त्यांनी कुठे सोडले, त्यातही कसा भ्रष्टाचार आहे. आणि या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्लॅनिंगमध्ये कुठेही पर्यावरणाचा विचार नाही आहे. मुंबईत येणाऱ्यांची संख्या केवळ गरिबांचीच नाही आहे, मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय अधिक येत आहेत. त्यांचा जो एक भार या मुंबईतल्या पर्यावरणावर पडतोय, इथल्या पाण्यावर, इथल्या संरचनेवरती, तोही लोकांच्या आता लक्षात यायला लागलाय. डेव्हलपमेंट प्लॅन बनतोय, लँड यूज पॅटर्न बदलतोय, स्वतः निर्णय करते हे हितसंबंधी झालेले आहेत. म्हणून लोकांना आम्ही उलट उद्युक्त करतोय की तुम्ही केवळ टीकाटिप्पणी करू नका, तुम्ही खाली उतरा आणि सामील व्हा आमच्या निवडणूक प्रचारात नाही पण पुढच्या नियोजनामध्ये. बिल्डरों को दिया
और बिल्डरों को कोट्यावधि करोड़ों रुपयों का मुनाफा मिला, जिसमें राजनेता शामिल हो गए। चुनाव नहीं, अभी तैयारी नहीं है। अंदर पूरा गटर खोद दिया, पूरा रेत ही मिलेगा, एक कोणी सिमेंट नहीं मिलेगा। गरिबांना बाबासाहेबांनी संविधानात दिल्याप्रमाणे समता आणि न्यायच मिळाला पाहिजे। फार छोटस घर कम कार्यालय, हे काय हा शिवाजीनगर कॉन्स्टिट्युएन्सीवर सगळ्या असेंब्लीज आहेत म्हणजे। पण तुमची ही पहिली निवडणूक जरी असली तरी पूर्वी तुम्ही निवडणुका बघितल्या बघितलं जवळ वडिलांच्या कारण कार्ड बिर्ड खानोलकरांनी लिहिण्याचं खूप काम निवडणुका लढवल्या नगरसेवक इथूनच निवडून आले होते. निवडून आले होते चेंबूर मधून। मला जरा मागे जायचंय म्हणजे मला असं दिसतंय की नर्मदेचा लढा आणि गेल्या 10 वर्षात नर्मदेचा लढा तर आधीचा आहे, पण गेल्या 10 वर्षात या देशामध्ये जे महत्त्वाचे कायदे झाले, राईट टू इन्फॉर्मेशनचा कायदा असो, मनरेगा असो किंवा इतर जे काही झाले, म्हणजे अगदी लँड ॲक्विजिशन कायदा झाला, त्या सगळे कायदे बनवण्यामध्ये संसदेने भूमिका पार पाडली, बरोबर आहे, सरकारी पक्षाचा पुढाकार होता, विरोधी पक्षांनी सहकार्य दिलं, हे सगळं बरोबर आहे, पण चळवळ म्हणून तुम्ही त्यामध्ये, तुम्ही असाल, अरुणा रॉय असतील, अण्णा हजारे असतील, या सर्वांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे। आता तुम्ही निवडणूक लढवत आहात तर तुम्ही असं पाहता का की तुमच्या भूमिकेमध्ये काही फरक झालेला आहे? कारण कदाचित उद्या तुम्ही संसदपटू व्हाल, तुम्ही खासदार व्हाल, तर तुमची चळवळ म्हणून भूमिका आणि हे कायदे बनवण्यातली गेल्या 10 वर्षातली भूमिका यामध्ये काही फरक झालाय असं वाटतं का तुम्हाला? मला वाटतं की चळवळीत असताना कायदे बनवण्यासाठी हस्तक्षेप करणं, दोनदा पार्लमेंटरी कमिटी पुढे अनेक तासनतास प्रस्तुती करणं आणि त्यासाठी सखोल अभ्यास, प्रत्येक क्लॉज वाईज भूमिका घेणं, केवळ आम्ही भ्रष्टाचार एसआरए मधला काढला असं नाही, तो तर तिन्हीकरांनी पण काढला होता, तो कॉम्प्ट्रोलर ऑडिटर जनरलही काढतो। हिरानंदानींचं आम्ही पोलखोल केलीच, 40 पैसे एकरनी जमीन दिली, पण तिथे जाऊन आम्ही कृती कारवाई केली, आदर्शचा आम्ही कब्जाही घेतला आणि आदर्शची केसही घातली, आणि त्यामुळे तो मुद्दा सतत चर्चेमध्ये आणि अतिशय विश्वसनीय अशी भूमिका राज्याला घ्यायला लावणं, कायदेशीर त्रुटी दाखवून देणं, हे सगळं बरोबरीने झालं। वेगवेगळ्या कायद्यांबाबत हे झालं, तर या भूमिकांमध्ये बदल होण्याची काही गरजच नाहीये। अशा त्या आमच्या भूमिका थोड्याशा अधिक व्यापक होतील, अधिक सखोल होतील, आमचं हे कार्य थांबणार नाही, उलट अधिक बळकट होईल। इतक्या वेळा ऑस्कर फर्नांडिस बरोबर चर्चा, जशा राजीव आवास योजनेबद्दल कुमारी शैलजा यांच्या बरोबर हॅबिटॅट डेच्या भाषणामधून जेव्हा जेव्हा आम्ही केल्या, अजय माकनांना खाली उतरून आमच्यामध्ये बसावं लागलं रात्री 10 वाजता, त्यातून हे सगळं आलं। आता काँग्रेसने त्याचं श्रेय घेऊ नये असं मी म्हणणार नाही, पण त्यांनी हे सुद्धा मान्य करायला पाहिजे की हे सर्व कायदे आणि धोरणं काही प्रमाणात आमच्या दबावामुळे, उपोषणामध्ये आश्वासनं घेऊन बदलली, तरी त्यांनी अंमलबजावणी टाळली। हे सगळं तुम्ही काम केलेलं, हे करताना तुम्हाला कुठे असं जाणवलं का की जे स्वतःला संसदपटू म्हणतात किंवा जे स्वतःला खासदार म्हणवतात, लोकप्रतिनिधी म्हणवतात, हे कुठेतरी कमी पडतायत, हे खऱ्या अर्थाने लोकांचे प्रतिनिधी राहिलेले नाहीये? अगदी जाणवलं, म्हणजे इतकं जाणवलं की ते स्वतः सुद्धा अनेकदा आमच्याकडे हताशपणे बोलत राहिले। ज्या वेळेला पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटी पुढे आम्ही म्हणणं मांडलं, या संसदीय समित्या, या सर्वपक्षीय समित्या, आणि तरी सुद्धा कुठेतरी सुमित्रा महाजनांच्या अध्यक्षतेखालीची ग्रामीण विकास संसदीय समिती आणि त्यामध्ये मणिशंकर अय्यर यांनी बजावलेली, हुसेन दलवाईंनी बजावलेली अशी एक वेगळी भूमिका, माणिकराव गावित कुठेतरी होते, तरी सुद्धा या सगळ्यांना एकत्र घेऊन बीएसपी ते सीपीएम पर्यंतच्या सर्वांना एकत्र घेऊन आलेला निकाल, त्यामध्ये आम्ही मांडलेल्या मुद्द्यांना दिलेलं स्थान, याच्याबद्दल काहीतरी चांगलं वाटावं एवढ्यात लक्षात यायचं की पार्लमेंटमध्ये तो रिपोर्ट पेशही केला गेला नाही, प्रस्तुत केला गेला नाही, त्याचा कोणाला अभ्यास करण्या इतका वेळ दिला गेला नाही आणि त्या रिपोर्टवर चर्चाही झाली नाही। म्हणजे शेवटी तिथे सगळं व्हिप आणि व्हिम्स याच्याच आधारावरती तुम्हाला विचारायचं आहे, चालतं। गडबड कुठे आहे? म्हणजे आपण असं मानतो की संसद हे सर्वोच्च व्यासपीठ आहे, पण तिथे नीट काम होताना दिसत नाहीये, तिथे फक्त आपल्या लोकांना गडबड गोंधळ दिसतोय, खासदारांच्या भत्त्यांवर चर्चा होताना दिसते, गडबड कुठे? की संसदीय कामकाज, आपण लॉ मेकिंग जे आहे ते गंभीरपणे घेत नाही आहोत? मला अगदी असं वाटतं की लॉ मेकिंग नाही आहे, हे लॉलेस मेकिंग ऑफ वन्स ओन पॉलिटिक्स अँड पॉलिटिकल अँबिशन्स अँड वेस्टेड इंटरेस्ट असं त्याचं स्वरूप झालेलं आहे। त्यांना कायदे बनवण्यामध्ये जी मनमानी करायची असते
त्यांच्या निवडणुकीमध्ये जे पैसे देतील त्यांच्या बाजूनी 2 निवडणुकांच्या मध्ये त्यांना काम करायचं असतं. मतं देतील त्यांना भेटण्याची सुद्धा त्यांना गरज वाटत नाही. मला वाटतं की खासदार झाले तरी सुद्धा आणि अगदी मंत्री मुख्यमंत्री झाले तरी सुद्धा जे नव्या दमाचे नवे राजकारणी असतील त्यांनी ही भूमिका जनतेमधली आणि कायदे गृह ज्याला म्हणू आपण त्या लोकसभेतली ही दोन्ही जर समांतर रूपाने पार पाडली तरच कायदे बनवण्याची प्रक्रिया ही समाज सशक्तीकरणाची आणि लोकशाही सशक्तीकरणाची होऊ शकेल. इथे कुठेतरी खोटं आश्वासन द्यावं अशी काहींची अपेक्षा असते हे मला जाणवतं, पण मी ते अजूनही करत नाही. मी थोडंसं अन्य राजकारण्यांच्या पेक्षा वेगळं वागत असेल, पण मला तरी हेच मनोमन पटतंय. आम आदमी पक्ष हा एक वेगळा प्रयोग आहे. त्या आम आदमी पक्षात तुम्ही प्रवेश केलेला आहात. निवडणुकीनंतर तुम्ही तिथेच राहणार आहात का आणि जन आंदोलनाचं पुढे काय होणार आहे? आता आंदोलनाच्या इतकी कठोर भूमिका प्रत्येक बाबतीत पार्टी घेऊ शकेल असं शक्यता नसेलही, पण त्यामुळे काही मोठे कॉम्प्रोमाइज तात्विक आम्ही करणार नाहीत, कधीच करणार नाही. तुम्हाला मागे घेऊन जायचंय. नर्मदा आंदोलन जे झालं त्या चळवळीचा अर्धा भाग तर गुजरातमध्ये चाललेला होता आणि आज याच गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाचे दावेदार आहेत. एका बाजूला हे नरेंद्र मोदी आणि तुम्ही जे झोपडीवासियांचं आंदोलन केलं महाराष्ट्रामध्ये तेव्हा तुम्ही इथल्या म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी सरकारचाही अनुभव घेतला. मला दोन्ही विषयी तुम्हाला विचारायचं आहे. पहिल्यांदा नरेंद्र मोदींविषयी बोलूया. मोदी सरकार किंवा गुजरातचं राज्य आणि शासन याच्याबद्दल आज इतका उहापोह होत असताना सुद्धा तो एकतर्फी होतोय. एकतर्फी एक सुपरमॅन किंवा सुपर हिरो असे जे राजकारणात पेश येतात, प्रस्तुत करतात, त्यांचं एकतर्फा भाषण ऐकून कोणीतरी नाट्य किंवा फिल्म पाहून यावं आणि प्रभावित व्हावं तसं होऊ शकतं. पण जर स्थिरावल्यानंतर खोलामध्ये गेल्यानंतर आपण एखाद्या सिनेमाचं सुद्धा प्रखर विश्लेषण करतो, टीका टिप्पणी करतो, तसं आज होत आहे आणि होऊ लागलेलं आहे. कारण गुजरातमधली स्थिती आम्हाला माहिती आहे. मी गुजरातच्या उत्तर पूर्व आदिवासी भागामध्ये 1983 ते 1987 पर्यंत काम केलं आणि आजही गुजरातमध्ये जे विस्थापित आहेत नर्मदेचे त्यांच्याबरोबर काम केलंय. गुजरातच्या अहमदाबादमधल्या दंग्यानंतर मी तिथल्या दलित वालजीभाई पटेलांसारख्या नेत्यांबरोबर कार्य केलं. आजही तिथल्या आदिवासी आणि दलितांच्या बद्दल काही भूमिका घेऊन उभे राहतात. अगदी महाराष्ट्रामध्ये पुरोगामी चळवळी अनेक असल्यामुळे राजकीय नेत्यांना घ्यावी लागते, केवळ त्यांच्या संवेदनेमुळे नाही. तेवढी सुद्धा गुजरातमध्ये कोणी घेत नाही. मी आपल्याला सांगते की गुजरातमध्ये श्रमिकांबद्दल बोलणारे अतिशय मुठ्ठीभर आहेत. उलट गुजरातच्या विकासाचं चित्र हे सर्व राज्यांमध्ये 21वा नंबर ॲव्हरेज पर कॅपिटा इन्कम मध्ये, शिक्षणाच्या आधारावरती 16वा की 18वा नंबर आहे. तिथेही जमिनी काढून घेऊन कंपन्यांना देणं, नर्मदेचं पाणी कच्छला द्यायच्या ऐवजी कंपन्यांकडे वळवणं आणि अजिबात इंडस्ट्रीला पाणी देऊ नये असं आम्ही म्हणत नाही, पण योजना धुडकावून केवळ राजकीय हितासंबंधी म्हणून देणं. अडाणींसारखी कंपनी मोदी सरकार जोपासतं, जसं अंबानींचं तसंच त्यांचं. पण कोणीही तिथे हिमतीने त्यांच्या विरुद्ध FIR घालणारा आतापर्यंत नव्हता. आता मात्र केसेस कोर्टात गेलेल्या आहे, कोर्टही ठाम भूमिका घेते. हे सगळ्यांना माहिती असणं आवश्यक आहे. तिथेही नरेगामध्ये भ्रष्टाचार आहे, तिथेही शिक्षण आणि विद्यार्थ्यांतला रेशो अतिशय कमी आहे, तिथेही भ्रूण हत्या होत आहेत, महिला असुरक्षित आहेत, बलात्कार होतोय प्रत्येक काही मिनिटांना. हे सगळं जर असेल तर गुजरातचं राज्य आपल्याला महाराष्ट्रात आणायचं आहे, अगदी तिथले दंगेही उचलून आपल्याला इथे कुठेतरी त्याचं बीज फोडायचं आहे की नाही याचा विचार महाराष्ट्रातल्या जनतेने आणि देशभरातल्या जनतेने केला पाहिजे. कारण आर्थिक धोरणाच्या बाबत मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये काही फरक नाही. तुमच्या मते मुख्य शत्रू कोण आहे? मुख्य शत्रू भारतीय जनता पक्ष किंवा नरेंद्र मोदी आहेत की मुख्य शत्रू काँग्रेस आहे? खरं तर व्यक्तिगत किंवा पक्ष सुद्धा शत्रू म्हणण्यासारखी आज स्थिती नाहीच, कारण सगळेच एकमेकाला जोडलेले आहेत. मला वाटतं की आपली भूमिका ही सर्वधर्म समभावाची, न्यायाची, भ्रष्टाचार विरोधी अशी राजकारण बदलण्याची असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये जे कोणी याच्या विरोधात आहेत एका किंवा अनेक मुद्द्यांवर ते आपले शत्रू नाहीत, पण आपले प्रतिस्पर्धी आहेत. ते प्रस्थापित आहेत आणि त्यांना आपण विस्थापित केलंच पाहिजे. आणि पुनर्वसन व्हायचंच असेल तर मग ते जनतेच्याच सत्तेतून पुनर्वसन झालं पाहिजे. मेधाताई, असं मानलं जातंय की तुम्ही निवडणूक लढवणं म्हणजे तुम्ही जन आंदोलनाचा चेहरा आहात, तुम्ही निवडणूक
हा जनआंदोलनाच्या एकूण प्रवासातला एक टर्निंग पॉइंट आहे. निवडणुकीत काय होईल आपल्याला माहित नाही. तुम्ही जोरदार प्रयत्न करताय, तुम्हाला लोकांचा पाठिंबा मिळतोय. पुढे कसं पाहताय तुम्ही या निवडणुकीनंतर? म्हणजे आम आदमी पक्ष हा एक वेगळा प्रयोग आहे. त्या आम आदमी पक्षात तुम्ही प्रवेश केलेला आहात. निवडणुकीनंतर तुम्ही तिथेच राहणार आहात का? आणि जनआंदोलनाचं पुढे काय होणार आहे? आता आंदोलनाच्या इतकी कठोर भूमिका प्रत्येक बाबतीत पार्टी घेऊ शकेल असं शक्यता नसेलही, पण त्यामुळे काही मोठे कॉम्प्रोमाइज तात्विक आम्ही करणार नाहीत, कधीच करणार नाही. ही पार्टी इन द मेकिंग आहे. हा पक्ष अजून बांधणीच्याच प्रक्रियेत आहे, हे मला नाकारता येत नाही. तुम्ही म्हटलं ते काही मला निगेटिव्ह असं चिन्ह वाटत नाही. प्रत्येक पक्षाची सुरुवात कधीतरी तशी झालीच होती. मला वाटतं देश बदलायचा आहे, राजकारण बदलायचं आहे, साधगी साधेपणा त्याच्यात आणायचं आहे, नेतागिरी आणि भ्रष्टाचार खतम करायचा आहे, कुठेतरी न्यायपूर्ण व्यवस्था घटनेच्या आधारावर निर्माण करायचं आहे. या पार्टीच्या प्रक्रियेमध्ये म्हणून आमच्यासारख्या थोड्या अनुभवी अशा लोकांनी अतिशय नम्रपणे तरुणांना साथ देत पण आपली भूमिका बजावावी लागणारच आहे. मग ती पार्टी अंतर्गत लोकशाही प्रक्रियेबद्दल असो, पार्टीच्या प्रत्येक प्रश्नाबद्दलच्या भूमिकेबद्दल असो, अगदी FDI सारखा मुद्दा, त्याचं मूल्यांकन करणं, त्याच्या प्रभाव दबावांचं, त्याच्या परिणामांचं, हे तर कुठल्याही पक्षाला करावं लागेल. मला वाटतं सर्वांनाच एक आशा लागलेली आहे. पण तुम्हाला वाटतं या पक्षाच्या माध्यमातून यापुढेही लढता येईल? कारण पक्षाच्याही झालंय कसं, आणि राजकीय आंदोलनांच्याही मला वाटतं आंदोलन चालणार, पण राजकीय पक्ष हे निवडणूक जिंकणारी किंवा निवडणूक लढणारी एक machine machines झालेली आहेत. तर या पलीकडे जाऊन आम आदमी पक्ष काम करेल असं तुम्हाला वाटतंय? नवीन तरुण आलेले आहेत, बदल होईल अशी आशा आहे तुमच्या मनात अजून? ते नवीन तरुण आलेत म्हणूनच बदल होईल अशी आशा आहे. मी आता पाहते आमच्या आंदोलनातले अगदी मागास समाजाचे, बहुजन समाजाचे, अल्पसंख्याकातले, दलितातले, आदिवासींमधले जे कार्यकर्ते आहेतच, त्यांना एक पूरक असं बळ याच्यामुळे मिळत आहे. आता ते सहज सामील होत आहेत. मी पाहते डॉक्टर, वकील, कोणी भूतपूर्व जज, हे सगळे याच्यात वेगवेगळ्या प्रक्रियेत सामील आहेत. महिला सुद्धा माझ्याबरोबर रोज 5 ते 7 तास सुद्धा पदयात्रेत चालतायत, थकण्याचं बोलत नाही. त्यांना आमच्या कार्यकर्त्यांची, आमची सर्वांची मांडणी ही अप्रूप वाटते. आणि आमच्या तळागाळाच्या कार्यकर्त्यांना ह्या सगळ्या लोकांनी सुस्थितीत असून तळागाळापर्यंत पोहोचणं हे काहीतरी वेगळं बळ देणारं वाटतंय. ही पूरकता जर आम्ही टिकवू शकलो आणि उलट पक्षीय राजकारण एक वेगळं व्यासपीठ, नवीन व्यासपीठ आम्हाला मिळालंय, त्यामुळे आम्ही मुख्य प्रवाहात आलोय. आता फक्त परिघावर राहणार नाही, या भान आणि जबाबदारीसह आम्ही कार्य करणार. यापुढे तुमचं जे समाजकारण, राजकारण अधिक व्यापक होईल असं यावरून दिसतंय. मला शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की एवढी सगळी तुमची वाटचाल आहे, हा एक नवा टप्पा आता या निमित्ताने आलेला आहे. वैयक्तिकरित्या म्हणजे ज्या मेधा पाटकर आम्ही 30 वर्ष पाहिल्या, त्याच्या आधी एक मेधा पाटकर होत्या ज्या रुईया कॉलेजमध्ये, त्यानंतर इथे TISS मध्ये शिकत होत्या. वैयक्तिकरित्या काय बदल तुम्हाला स्वतःमध्ये जाणवतो? थोडंसं भाषणं कमी करणं. अजूनही मला ते जमतंय असं नाही. म्हणजे दीर्घ भाषणं होतात, लोकांना मला खुणवावं लागतं की थांबा थांबा, आता 5च मिनिटात बोला आणि पुढे चला. मला हे कधी जमत नाही. किंवा लोकांना भेटलं तर त्यांचं म्हणणं सुद्धा अगदी नीट ऐकून मी भूमिका जी खरी असेल तीच घेते. इथे कुठेतरी खोटं आश्वासन द्यावं अशी काहींची अपेक्षा असते, हे मला जाणवतं, पण मी ते अजूनही करत नाही. मी थोडंसं अन्य राजकारण्यांच्या पेक्षा वेगळं वागत असेल, पण मला तरी हेच मनोमन पटतंय. दुसरं म्हणजे की एकूण पार्टी म्हणून असताना काही बंधनं येतात, कारण कुठेतरी तिथून सुचवलं जातं, पण त्या सुचवण्यामध्ये स्पष्टपणे संदेश असतो की हे करावं आणि हे करू नये. हा अजून व्हीप म्हणून लावला गेलेला नाहीये, परंतु याच्याबद्दल मग काय भूमिका घ्यावी? पार्टी म्हणून एखादं वक्तव्य चुकीचं झालं कोणाचं तर काय भूमिका घ्यावी? पण मी मग मागे वळून विचार करते की नर्मदेच्याही बाबतीमध्ये ज्या वेळेला आम्ही मध्य प्रदेशातल्या मैदानी भागातल्या शेतकऱ्यांमध्ये गेलो, त्यांची जगण्याकडे बघण्याची दृष्टी वेगळी आहे, त्यांची जातीपातींबद्दलची भूमिकाही वेगळी आहे. ते आम्हाला सांभाळून घ्यावं लागलंच की नाही. त्यांची घरातल्या स्त्रीबद्दलची भूमिका वेगळी होती, तिने बाहेर येऊ नये आंदोलनात म्हणून ते अटीतटीने पाठपुरावा करायचे, पण तरी आम्ही स्त्रियांना बाहेर काढलं. तेव्हा कुठेही आपण कुठल्याही पातळीवर कार्य करा, कुठल्याही देशाच्या घटकांमध्ये आपल्याला जुळवून हे घ्यावंच लागतं. आज थोडं अधिक जुळवून घ्यावं लागेल, पण त्यामध्ये आमच्या मूलभूत तत्वांना, मूलभूत विश्वासाला आणि स्वप्नांनाही तडा जाणार नाही, एवढं पाहण्याची जबाबदारी आम्ही जर पार पाडू शकलो तर मला वाटतं आम्ही जिंकूच. आणि ती केवळ लढाईतलं जिंकणं नसेल, ते एका परिवर्तनकारी प्रक्रियेतलं जिंकणं असेल असं मला नक्की वाटतं. मेधाताई, धन्यवाद. आजपर्यंत अनेक लढाया तुम्ही लढल्यात, या लढाईत तुम्ही यशस्वी व्हाल अशी आशा वाटते.
आणि तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.